राज ठाकरेला चॅलेंज म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला. अहो, राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बापाच्या हिंमत नाही हो. अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही, यांना घरात घुसून मारू. ही ज्या गोष्टी घडतायत ना, याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे. हा स्वतःला बुद्धिजीवी, खूप हुशार, जो समजणारा मराठी माणूस आहे ना, तोच याला जबाबदार आहे. ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील, ज्या दिवशी यांना चौकात मारतील, ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना, त्या दिवशी यांना कळेल. राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकात मारलं जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या. नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल. कुटुंबीय आहेत जे भयभीत आहेत त्यांना नाही, आता त्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे. त्यांनी आता ह्याच्या पुढे आरे करावं. आम्ही नाही कार्य केलं ना मुंबईत जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना लागू. शेवटी आम्ही पण माणसं होतो. ज्यावेळेला निवडणुका येतात, मतदान करायची येतात, तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या मुलांवर हल्ले होतात, त्यांच्या मुलींवर हल्ले होतात, त्यावेळेला त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते. मतदानाच्याच दिवशी पैसे खाल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली, मनसेचे 10-12 आमदार निवडून आले असते तर. पण हरकत नाही, आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो. आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहू.